आज मी बनवणार आहे छान मस्त अशी बासा माशाची भाजी। तर तुम्ही बघू शकतात किती छान तर्रीदार अशी मसाल्याची माशांची भाजी तयार आहे। तर ती कशी बनवायची ते मी आज दाखवणार आहे आणि ते कशासोबत खावं तर छान अशी बाजरीची भाकर, कांदा, काकडी, लिंबू यासोबतच ती भाजी खूप छान लागते। भाकरीऐवजी तुम्ही चपाती खाल्ली तरी चालेल, पण भाकरसोबत खूप छान लागते। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आता इथे 3 कांदे भाजून घेतले, त्याचबरोबर अर्धी वाटी खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण, आलं आणि कोथिंबीर। तर आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर यात थोडं पाणी घालून मसाला बारीक करून घ्यायचा आहे। तर बघू शकता छान मसाला बारीक झालेला आहे। तर आता आपण मसाल्याला फोडणी देऊन घेऊ। तर मी इथे हा बासा मासा घेतलेला आहे, त्याला हळद, मीठ, चटणी, लिंबू हे सर्व मी लावून अर्धा तास ठेवलेलं होतं। तर मी आता इथे कढईत तेल टाकून घेतलेलं आहे। तेलही छान गरम झालेलं आहे। तेल गरम झालं की त्यात मसाला टाकून घ्यायचा। तर आता इथे सर्वच मसाला टाकून झालेला आहे। तर मसाल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे। बघू शकतात आता मसाला छान तळून झालेला आहे। तर यात आता मसाले टाकून घेऊ। हळद टाकून घ्यायची आहे, रेग्युलर आपली लाल मिरची पावडर जी तिखट असते ती, त्यानंतर काश्मीरी मिर्च पावडर, त्यानंतर टाकायचा आहे काळा मसाला। तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही टाकू शकतात। त्यानंतर हा माशांचा मसाला आहे तर तो टाकून घेतलेला आहे। त्यानंतर थोडा गरम मसाला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्याल। आता हे मसाले जळू नयेत म्हणून यात आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। बघू शकता छान मसाला आता मिक्स करून झालेला आहे। पाणी टाकल्याने काय होतं, मसाल्याला तेलही छान सुटतं आणि मसालाही जळत नाही। तर याला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या अशा पद्धतीने माशांची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा, खूप छान लागते। आता मसाल्यालाही छान तेल सुटलेलं आहे। त्यानंतर त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे, जेवढा भाजीचा सार हवा आहे तेवढं त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे। आता मी यात मला जेवढी ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ते टाकून घ्यायचं आहे। बघू शकतात जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी ग्रेव्ही तयार आहे। त्यानंतर त्यात टाकून घ्यायचे आहेत मासे। तर मी यात मासे टाकून घेते। आता यात सर्व मासे टाकून झाले। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकतात भाजीला किती छान कलर आलेला आहे। भाजी दिसते खूप छान आहे आणि तरी पण तेवढीच छान आलेली आहे। ठराविक भाज्यांना तरी असेल तरच ती छान लागते, म्हणजे नॉनव्हेजच्या भाज्या किंवा मसाल्याच्या भाज्या कोणत्याही असू द्यात, त्या भाज्यांना तेल असेल तरच छान लागतात। तर बघू शकतात छान कलर आला आहे। नंतर त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि भाजीला मासे शिजोस्तोवर
उकळून घ्यायचा आहे. आता यात उकळत असताना भाजीची क्लिप चुकून माझ्याकडून डिलीट झालेली आहे. तर इथे भाजी तयार झालेली आहे. परत मी त्यावर थोडी कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर आता इथे तयार आहे बासा माशांची मसालेदार भाजी. तर तुम्ही बघू शकतात ग्रेव्ही जास्त घट्टही नाही आहे आणि जास्त पातळही नाही. तर अशा पद्धतीने माशांची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला घरातल्यांना सर्वांना नक्की आवडेल. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.